वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. आज आपण इयत्ता चौथीची स्कॉलरशिपची मराठी व गणित या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. चला तर पाहूयात मग गणित विभाग. प्रश्न 26 आहे पहा. 17,07,017 ही संख्या अंकात कशी लिहाल? किती सांगितलंय? 17,07,017. मग पहिली पाहूयात. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1,77,017 म्हणजे ही नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी होते म्हणजे ही पण येणार नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 17,07,017 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 27. 1 ते 100 संख्यांमध्ये एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या एकूण संख्या किती? आपण पाहिलेलं आहे 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? तर तो येतो 21 वेळा. त्यानंतर 1 हा अंक असणाऱ्या संख्या किती आहेत? तर त्या संख्या आहेत 20. परंतु या ठिकाणी प्रश्न काय आपल्याला विचारला आहे? 1 ते 100 संख्यांमध्ये एकक स्थानी 1 हा अंक आला पाहिजे. मग त्या संख्या कोणत्या असतील? 1, 11, 21, 31, 41, 51, 61, 71 आणि 81, 91. मग अशा संख्या किती आहेत की ज्या एकक स्थानी 1 आहे? त्या आहेत 10. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्नामध्ये काय विचारलंय ते व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. आपण गडबडीमध्ये 20 ला गोल केलं असतं, कारण की 1 हा अंक असणाऱ्या 1 ते 100 मध्ये 20 संख्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर प्रश्न 28 आहे. 6,363 भागिले 9 सोपा भागाकार आहे. तो भागाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. किती दिलंय? 6,363 आणि भागिले दिले 9. 9 7 63. 0 0 वरून घेतला 6. 6 ला 9 ने भाग जात नाही म्हणून भाग गेला शून्याचा. 9 0 0 वजाबाकी 6. त्यानंतर वरून घेतला 3 आणि परत भाग जाईल 9 7 63. म्हणजेच बाकी राहिली 0 आणि आपला भागाकार म्हणजेच उत्तर आलेलं आहे 707. पाहूयात पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 1 आहे पहा 707 म्हणजे हेच याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 29. 4,505, 4,055, 4,500, 4,510, 4,501 या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास सर्वात शेवटी येणारी संख्या कोणती? कोणता क्रम लावायचा आपल्याला? उतरता. म्हणजेच अगोदर मोठी, नंतर छोटी, छोटी अशा पद्धतीने लावावा लागेल. आणि विचारले कोणती संख्या? शेवटी येणारी. म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे? अर्थातच या संख्यातील सर्वात लहान संख्या. मग उतरता क्रम लावत बसण्यापेक्षा डायरेक्ट जर आपण यातली सर्वात लहान संख्या शोधली तर तेच आपलं उत्तर असणार आहे. मग सर्वात लहान संख्या कोणती आहे? 4,505, 4,055, 4,500, 4,510, 4,501 म्हणजेच निश्चित ती कोणती आहे? 4,055. पर्यायामध्ये पाहूयात 4,055 आहे का? पर्याय क्रमांक 3 आहे पहा 4,055. हेच आपलं याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 30 आहे पहा. 92,324 या संख्येत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज ही 3 या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. 2 हा अंक या संख्येमध्ये किती वेळा आलेला आहे? अर्थातच तो आलेला आहे 2 वेळा. दशकच्या ठिकाणी आणि हजाराच्या ठिकाणी. मग त्याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल? हजाराच्या ठिकाणी आहे त्याची स्थानिक किंमत असणार आहे 2,000 आणि जो दशकाच्या ठिकाणी आहे त्याची स्थानिक किंमत होईल 20. यांची जर बेरीज केली ती बेरीज होणार आहे 2,020. आणि प्रश्न काय विचारलाय पुढे? बेरीज ही 3 या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने कमी अथवा जास्त? 3 अंकाची स्थानिक किंमत किती आहे? ती आहे 300, कारण तो शतकाच्या ठिकाणी आहे. यांची जर आपण वजाबाकी केली, शून्यातून 0 गेला 0, 2 मधून 0 गेला 2, 10 मधून 3 गेले 7, हातचा आला 1, 2 मधून 1 गेला 1, 1,720. परंतु प्रश्न काय विचारलेला आहे? 2 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे ही बेरीज 3 या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा काय येणार आहे?
जास्त येणार आहे. कितीने? 1720 ने जास्त. पर्यायामध्ये पाहूयात. पहा, 1720 आपलं उत्तर आलेलं आहे. पहिला पर्याय देखील आहे 1720, परंतु 1720 ने काय आहे? जास्त आहे. म्हणजेच गडबडीत आपण 1ला खून करू किंवा गोल करू, परंतु ते उत्तर आपलं चुकणार आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1720 ने जास्त. काय विचारलंय? जर 3ची किंमत विचारली असती तर ती 1720 ने कमी आली असती. म्हणजेच प्रश्नामध्ये काय विचारले ते व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. प्रश्न 31वा. 6 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येत 2 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या मिळवल्यास मिळणारी संख्या कोणती? आता 6 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती येणार आहे? 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती येईल? तर तो 6 वेळा 9 घ्यावा लागेल. म्हणजेच ती संख्या होईल 9,99,999. परंतु त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे? 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या. मग समसंख्या करण्यासाठी काय करावं लागेल? शेवटचा जो अंक आहे तो 1 ने कमी करावा लागेल. म्हणजेच ती संख्या होईल 9,99,998. ती सम असली पाहिजे आणि सगळ्यात मोठी 6 अंकी असली पाहिजे. समसंख्येत 2 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या मिळवल्यास, मग 2 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती आहे? अर्थातच ती आहे 99. यांची जर बेरीज केली 9 आणि 8 होतात 17. हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 1 19. हातचा आला 1, 9 आणि 1 10. 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 किती होणार आहे? तर ते उत्तर येणार आहे 10,97,000. पर्यायामध्ये पाहूयात 10,97,000. पहिला पर्याय पाहूयात. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष. 1 लक्ष आहे. दुसरा पाहूयात. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष. 10,97,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हेच आपलं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 32वा आहे पहा. ब+2 ही एक समसंख्या आहे, तर त्यानंतर येणारी 5वी समसंख्या कोणती? ब+2 ही कसली संख्या आहे? समसंख्या आहे. आपल्याला समसंख्येचे नियम माहिती आहेत. समसंख्येत समसंख्या मिळवली की उत्तर हे समसंख्या येतं. म्हणजेच ब च्या ठिकाणी आपल्याला एक समसंख्या घ्यावी लागेल. ब याच्या ठिकाणी आपण एक समसंख्या घेऊयात 2. मग ब च्या ठिकाणी जर आपण 2 ठेवलं तर उत्तर काय येईल? 2 + 2 बरोबर येणार आहे 4. आणि मग काय सांगितलंय? नंतर येणारी 5वी समसंख्या कोणती? आता ह्या 4च्या नंतर येणारी 5वी. 4च्या नंतर पुढची किती येईल समसंख्या? 6, नंतर 8, नंतर 10, नंतर येईल 12 आणि नंतर येईल 14. पहा, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि 5वी किती आलेली आहे? ती आलेली आहे 14. परंतु ह्या ब सोबत ह्याचं काय नातं आलेलं आहे? तर ब अधिक ब किती होता आपला? ब किती मानलं होतं आपण? 2. 2 अधिक किती आलेला आहे? अर्थातच 12. तेव्हा त्याची किंमत येते 14. म्हणजेच पर्यायामध्ये काय असलं पाहिजे? ब अधिक 12 हा पर्याय असणं गरजेचं आहे. पर्यायामध्ये पाहूयात आपण. पर्याय क्रमांक 1च आहे पहा. ब अधिक 12 म्हणजे हे आपलं पर्याय बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला ते 5वी समसंख्या विचारतात त्याची डबल करणं गरजेचं असतं. 10वी विषम संख्या विचारली, 10ची डबल करणं गरजेचं असतं आणि पर्याय शोधणं गरजेचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 2,27,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेला अचूक पर्याय कोणता? 2,27,000. 2,27,000 आहेत. 27 पूर्ण आहेत का? नाही. म्हणजेच ती संख्या येणार आहे 26 आणि हजारामध्ये आहे म्हणून 750. म्हणजे 26,750. पर्यायामध्ये पाहूयात. पहिलाच पर्याय आहे पहा 26,750. परंतु त्यांनी दुसरी अट काय घातलेली आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये. प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. 26,750. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 34वा. 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांची बेरीज खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आहे? काय विचारलेलं आहे?
सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? सर्वात मोठी मूळ संख्या मग 1 ते 100 मध्ये अर्थातच ती आहे 97. आणि दुसरा काय विचारलेला आहे? सर्वात लहान विषम मूळ संख्या. सर्वात लहान मूळ संख्या येते 2, परंतु ती कशी आहे? सम. विषम कोणती आहे? ती आहे 3. यांची जर आपण बेरीज केली, यांची बेरीज 7 आणि 3 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10. किती आली बेरीज? 100. गडबडीमध्ये आपण एवढाच प्रश्न वाचला तर पर्यायामधले उत्तर पर्याय क्रमांक 1च आहे. 100 ह्याला गोल करू. परंतु पुढे काय प्रश्न दिलेला आहे? यांची बेरीज खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग आहे? मग 100 हा कोणाचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे. तो कोणाचा वर्ग आहे? 10चा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 35 आहे पहा. 12,500 अधिक 12,15 अधिक पाऊणशे बरोबर किती? अक्षरामध्ये दिलेला आहे 12,500 म्हणजेच किती येणार आहे? 12,500. 12,15 12,15 म्हणजेच किती? 1,200 आणि 25. शे सांगितलंय म्हणून 100चा आपण चौथा भाग घेतला. 1000 सांगितलंय म्हणून 1000च्या अर्ध घेतलं. जी संख्या सांगितली 12च्या पुढं 1000च्या अर्ध. नंतर 1,200 12,500 म्हणजे 1200च्या पुढं 100चा चौथा भाग. आणि शेवटचा आहे पाऊणशे. पाऊणशे म्हणजे किती येतात? तर ते येतात 75. शे म्हणजे 100. यांची बेरीज 5 आणि 5 10, हातचा आला 1. 7 आणि 2 9 आणि 1 10, हातचा आला 1. 5 आणि 3 8 होतील. 2 आणि 1 3, 1 1. किती आलेलं आहे? 13,800. पर्यायामध्ये पाहूया 13,800. पहिलाच पर्याय आहे पहा 13,800 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36. 9 8 गोल दिलेला आहे. 3 गुणिले स्टार आणि गोल. तर स्टार व गोलच्या जागी पर्यायातील अनुक्रमे कोणते अंक येतील? म्हणजे अगोदरचा अंक कोणाचा असणार आहे? स्टारचा. आणि पुढचा असणार आहे भरीव गोलचा. मग अगोदर आपल्याला गोलचा अंक घ्यावा लागेल. गोलचा अंक हा नंतर आहे. मग पर्यायामधून नंतरचा अंक अगोदर पाहणं गरजेचं आहे. मग जर आपण ह्या गोलच्या जागी जर का 4 ठेवलं, 4 त्रिक 12 म्हणजेच एकक स्थानी किती येईल? 2. मग स्टारच्या ठिकाणी 2 येते का? येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचे पर्याय आपण ठेवू पाहूयात. जर आपण ह्या गोलच्या ठिकाणी 6 ठेवलं म्हणजेच 6 त्रिक किती होणार आहे? 6 गुणिले 3 6 त्रिक 18 म्हणजे स्टारच्या जागी काय येईल? 8. परंतु स्टारच्या जागी 8 आहे का इथं? नाही, 2 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 गेला. नंतर 5 ठेवून पाहूयात. 5 त्रिक 15 स्टारच्या ठिकाणी 5 येतंय. मग ह्या ठिकाणी 5 आहे का स्टारला? नाही. म्हणजे हा पण पर्याय नाही. तर पर्याय क्रमांक 1 हेच याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 37. 94,324 या संख्येतील 4 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? कुठं कुठं आहे 4? एकक ठिकाणी आहे आणि हजाराच्या ठिकाणी आहे. मग हजाराच्या ठिकाणी 4 त्याची किंमत किती येईल? ती येणार आहे 4,000. आणि एककाचा आहे तो 4. यांची वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. 10 मधून 4 गेले 6, हातचा आला 1. 10 मधून 1 गेला 9, हातचा आला 1. 10 मधून 1 गेला 9, हातचा आला 1. 4 मधून 1 गेले 3. 3,996. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 3,996. प्रश्न 38. खालील पदावलीत चौकटीत पर्यायातील अनुक्रमे कोणते चिन्ह येतील? आता या ठिकाणी मात्र आपल्याला पर्यायातील सर्व पर्याय तपासून पाहणं गरजेचं आहे. पाहूयात पहिला पर्याय टाकून. भागिले, अधिक, गुणिले आणि वजा चिन्ह टाकून. मग पहिली पदावली काय होईल? अर्थातच 28 भागिले 7 अधिक 4 गुणिले 10 वजा 6. पदावलीमध्ये माहिती आहे आपल्याला अगोदर कोणती क्रिया करतो आपण? गुणाकार किंवा भागाकार आहे त्या क्रमाने. मग अगोदर क्रिया आलेली आहे भागाकाराची. 7 चोक 28 अधिक 4 गुणिले 10 वजा 6. एका पायरीला एकच क्रिया करायची जेणेकरून आपली गडबड होऊन गणित चुकणार नाही. त्यानंतर आता इथं बेरीज आहे, पण बेरीज करणार का अगोदर? नाही, अगोदर करणार गुणाकार. मग 4 अधिक 10 चोक 40 वजा 6. त्यानंतर
40 आणि 4 होत आहेत 44 वजा 6. 44 मधून 6 गेले, राहिले 38. येतंय का हे? येणार नाहीये. पर्याय क्रमांक 2 टाकून पाहूयात. 28 भागिले 7 गुणिले 4 त्यानंतर अधिक 10 बरोबर 6. यांचा भागाकार अगोदर करूयात. 7 चोक 28 म्हणजेच काय येईल? 4 येईल. 4 गुणिले 4 अधिक 10 बरोबर 6. आता गुणाकार. 4 चोक 16 अधिक 10 बरोबर 6. 16 आणि 10 येत आहेत 26 बरोबर 6. आहेत का दोन्ही बाजू समान? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाहीये. आता पर्याय क्रमांक 3 टाकून पाहूयात. काय होईल मग ती पदावली? अर्थातच ती पदावली होईल पहा. 28 भागिले 7 गुणिले 4 वजा 10 अधिक 6. 7 चोक 28 गुणिले 4 वजा 10 अधिक 6. 4 चोक आता 16 वजा 10 अधिक 6. 16 मधून 10 गेले, 6 अधिक 6 किती उत्तर येणार आहे? 12. हा पण बरोबर येत नाही. आता शेवटचा टाकून पाहूयात. 28 भागिले 7 त्यानंतर गुणिले 4 वजा 10 बरोबर 6. 28 ला 7 ने भागलं, उत्तर येतंय 4 गुणिले 4 वजा 10 बरोबर 6. 4 चोक 16 वजा 10 बरोबर 6. 16 मधून 10 गेले, 6 बरोबर 6. या ठिकाणी आपली पदावलीचं उत्तर बरोबर आलेलं आहे. दोन्ही बाजू समान म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 39वा. एकूण 304 बेंच समप्रमाणात 12 वर्गात ठेवण्याचे ठरवल्यास 12 वर्गात समान ठेवून किती बेंच शिल्लक राहतील? काय करावं लागेल? 304 ला 12 ने भागावं लागेल. 304 भागिले 12. 12 दुने 24, खाली राहिले 6, वरून घेतला 4, बारी पंचे 60 येईल, बाकी राहिली 4. 25 एका मार्गामध्ये होतील आणि बेंच शिल्लक किती राहत आहेत? 4. म्हणजेच त्यांनी आपल्याला शिल्लकच बेंच विचारले. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 40वा. 6 स्टार 54 स्टार या संख्येत 9 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? स्टार किती वेळा आहे? 2 वेळा आहे. म्हणजे जो अंक घ्यायचा आहे तो आपल्याला किती वेळा घ्यावा लागेल? 2 वेळा. 9 ची कसोटी माहिती आहे. 3 आणि 9 ची कसोटी सारखीच आहे. संख्यातील अंकांच्या बेरजेस जर 9 ने भाग गेला तर त्या संख्येस 9 ने निशेष भाग जातो. मग आपण जे अंक दिलेले आहेत त्या अंकांची बेरीज करून घेऊयात. 5 आणि 4 9, 9 आणि 6 15. किती आलेली आहे बेरीज? 15. पहिला अंक जर घेतला आपण 6, इथे 6, इथे 6, 6 आणि 6 किती होतील? 12. किती येते बेरीज? 5 आणि 2 7, 1 आणि 1 2, 27. 27 ला 9 ने भाग जातो का? तर जातोय. म्हणजेच पहिलाच पर्याय आपला बरोबर असणार आहे. या स्टारच्या ठिकाणी 6 घ्यावे लागतील. दुसरा पर्याय आपण टाकून पाहूयात. ह्यांची बेरीज किती आली ती? 15. ह्या स्टारच्या ठिकाणी 7 टाकला, दुसऱ्या ठिकाणी 7, 7 आणि 7 होतील 14. ह्यांची बेरीज बघूयात किती होते? ती होते 29. 29 ला 9 ने भाग जातो का पूर्ण? नाही. म्हणजेच त्याला 9 ने भाग जाणार नाही जर 7 हा अंक घेतला तर. 8 टाकून पाहूयात. आधीची बेरीज 15, 8 आणि 8 16, बेरीज येते 31. 31 ला 9 ने भाग जातो का? नाही. म्हणजे 8 सुद्धा घेऊन चालणार नाही. 9 टाकून पाहूयात. 15 अधिक 18, 8 आणि 5 13, हातचा आला 1, 3 असे 3. 33 ला 9 ने भाग जातो का? तर जात नाही. म्हणजेच 7 घेऊन जमणार नाही, 8ही घेऊन जमणार नाही आणि 9 सुद्धा घेऊन जमणार नाही. त्या स्टारच्या ठिकाणी 6 हाच अंक घ्यावा लागेल. पुढे प्रश्न 41वा. 5,99,999 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पर्यायात शोधा. क्रमिक संख्या शोधायची.
क्रमिक संख्या यामध्ये एकचा फरक असतो, फक्त कितीचा फरक असतो? एकचा. मग 5,99,999 मध्ये जर आपण 1 मिळवला तर ती संख्या होईल 6,00,000. पर्यायामध्ये पाहूयात 6,00,000 कुठं आहे? एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, 60,000च आहे. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, 6,00,000 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. क्रमिक संख्या यामध्ये एकचा फरक असतो. 1ने कमी असते मागची संख्या आणि 1ने जास्त असते पुढची संख्या. हे लक्षात ठेवायचे. पुढे प्रश्न 42वा. 4.3/2 अधिक 2.4/2 वजा 3.2/2 बरोबर किती? सगळ्यांचा छेद समान आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अगोदर अंशाधिक अपूर्णांकामध्ये करून घ्यावं लागणार. ती कसं करायचं? तर पूर्णांक संख्येने खालच्या छेदाला गुणायचं आणि वरचा अंश त्यामध्ये मिळवायचा. मग 4 दुने 8 आणि वरचे 3 11, 11/2 अधिक 2 दुने 4, 4 आणि 4 8/2 छेद आहे तोच राहतो, वजा 3 दुने 6, 7, 8, 8/2 बरोबर आहे. छेद सगळ्यांचा समान आहे. पहिल्या दोघांच्या अगोदर बेरीज करून घेऊयात. 11 आणि 8 झाले 19/2 वजा 8/2. 19 मधून 8 गेले, राहणार आहेत 11/2. पर्यायामध्ये पाहूयात 11/2 आहे का? तर नाही. पर्याय जे आहेत ते पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आहेत. इथे या ठिकाणी आहेत, परंतु 11/20 आहे, 10/2 आहे. दोन्ही पर्याय चुकीचे आहेत. मग याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करावं लागेल. कसं करणार? 11/2. 2×5 10, बाकी राहिली 1. मग हा जो 2 आहे तो छेदाच्या ठिकाणी येतो. जो भागाकार आहे तो पूर्ण संख्या, म्हणजेच काय संख्या तयार होईल ती? 5 पूर्णांक, बाकी किती राहिली? 1/2. छेद बदलत नाही, म्हणजे 5.1/2. पर्यायामध्ये पाहूयात. 5.1/2 पहिलाच पर्याय पहा, 5.1/2. दुसरा पण पर्याय आहे 5.2/1. 1ची आणि 2ची अदलाबदल, परंतु आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5.1/2. पुढे प्रश्न 43वा. 90,001 वजा सर्वात मोठी 4 अंकी संख्या किती आहे? 90,001. 90,001 वजा सर्वात मोठी 4 अंकी संख्या किती आहे? 9,999. 11 मधून 9 गेले, 2 हातचा 1, 9 1 10, 10 मधून 10 गेला 0, हातचा 1, 10 मधून 10 0, हातचा 1, 10 मधून 10 0 आणि हातचा 1, 9 मधून 1 गेला, राहिले 8. किती आलं? 80,002. पर्यायामध्ये पाहूयात. 80,002 आहे का? पर्याय क्रमांक 3 आहे पहा, 80,002. तेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 44वा. सुरेशने 38,500 रुपयांची गाडी व 42,000 रुपयांची रोपे खरेदी केली, तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली? या ठिकाणी या किमती व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे. 38,500 किती? 38,500 आणि पुढे 42,000 रुपयांची रोपे. 42,000. एककाखाली एकक येणं गरजेचं आहे. एकूण खरेदी बेरीज 0 0 5 8 आणि 2 10, हातचा 1, 4 आणि 4 8. कितीची झाली? 80,500 रुपये. पर्यायामध्ये पाहूयात. 79,000 नाही, 80,500 रुपये हे योग्य उत्तर आहे. 80,500 म्हणजेच 80,500. पुढचं पाहूयात. 8,500 रुपये नाही, 70,000 रुपये नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर असणार आहे. 80,500 रुपये. त्यालाच आपण 80,500 रुपये असं सुद्धा वाचन करू शकतो. पुढे 45वा. चुकीचा पर्याय निवडा. 2 आठवडे बरोबर 14 दिवस. एका आठवड्याचे दिवस असतात 7, 2 आठवड्याचे 14, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 पाव तास बरोबर 15 मिनिटे. एका तासाचे मिनिटं असतात 60. 60चा जर 4था भाग काढला तर तो येतो 15, म्हणजेच पाव तास म्हणजे 15. हे सुद्धा बरोबर आहे. 3 मिनिटे बरोबर 180 सेकंद. एका मिनिटाचे सेकंद असतात 60. 3 मिनिटाचे सेकंद 60 गुणिले 3, 3 0 0, 6 त्रिक
18 180 हे सुद्धा बरोबर आहे. दीड तास बरोबर 100 मिनिटे. दीड तास म्हणजे 1 तास पूर्ण आणि पुढे अर्धा तास. एका तासाची मिनिटं होतात 60 आणि अर्ध्या तासाची मिनिटं 30. यांची जर बेरीज केली ती बेरीज येते 90. परंतु इथे किती दिले 100 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा किंवा अयोग्य आहे. पुढे प्रश्न 46वा. 14/8 वजा 3/8 अधिक 5/8 बरोबर किती? अगोदर कंसातील क्रिया करायची. 14/8 मधून 3/8 गेले किती राहणार आहेत? तर ते राहतील 11/8 अधिक 5/8. ह्यांची बेरीज छेद समान आहे. अंशांशाची बेरीज किती येईल? 11 आणि 5 16/8. पाहूयात पर्यायामध्ये 16/8 आहे का? नाहीये. मग चुकलं का? नाही. याला आपण संक्षिप्त रूप देऊया. 8 1 8 8 2 16 म्हणजेच किती उत्तर आलेलं आहे? 2. पहा पर्यायामध्ये 2 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 47वा. एका बॉक्समध्ये 24 आंबे याप्रमाणे 45 बॉक्स खरेदी केले व त्यातील 42 आंबे खराब झाले तर एकूण किती आंबे चांगले असावेत? 24 आंबे याप्रमाणे किती बॉक्स आहेत? 45. मग काय करायचं अगोदर? 45 गुणिले 24 गुणाकार करून घ्यायचा. 4 पंचे 20, 4 चौक 16 आणि 2 18. दशकाने गुणतोय म्हणून गोल आणि फुली. बे पंचे 10 हातचा आला 1. बेचोक 8 आणि 1 9. यांची करायची बेरीज. 0 8 9 आणि 1 10. एकूण आंबे किती आहेत? 1080. मग ह्या 1080 मधले किती आंबे खराब झालेले आहेत? तर ते झालेले आहेत 42 म्हणजेच वजा 42. 10 मधून 2 गेले 8 राहतील. हातचा आला 1 4 आणि 1 5. 8 मधून 5 गेले 3 0 1 म्हणजेच 1038 आंबे चांगले असणार आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 48वा. 9 पेनची किंमत 243 रुपये आहे तर 2 पेनची किंमत किती रुपये? 9 पेनची किंमत किती आहे? तर ती आहे 243. मग 243 भागिले जर 9 केलं 9 दुने 18. 14 मधून 8 गेले 6. चाला 1 0. वरून घेतले 3. 9 7 63. बाकी 0 म्हणजेच एका पेनची किंमत किती येणार आहे? 27 रुपये. मग 2 पेनची किंमत 27 गुणिले 2 54. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 49. 42,424 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज ही शतक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने कमी आहे? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजे जी दिसते ती. मग सगळ्या अंकांची बेरीज करावी लागेल. 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 4 बेरीज येईल 16. ही झाली दर्शनी किंमत. आणि काय सांगितलेलं आहे? शतक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक. शतक ठिकाणी कोण आहे? 4. त्याची किंमत किती येईल? 400. त्यांची जर वजाबाकी केली 10 मधून 6 गेले 4. हातचा आला 1. 10 मधून 2 गेले 8. हातचा आला 1 3. किती आली? 384. पर्याय क्रमांक 4 आहे बघा 384. पर्याय क्रमांक 1 पण त्यासारखा दिसतोय पण तो किती आहे? 348 आहे. 4च्या आणि 8ची अदलाबदल आहे. पर्याय व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. प्रश्न 50. 24 मार्च रोजी बुधवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? आपल्याला माहिती आहे मार्च हा महिना 31 दिवसांचा असतो आणि ज्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत त्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 ह्या 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. मग त्यांनी किती दिले आपल्याला? 24 मार्चला बुधवार दिलेला आहे. त्याच्या अगोदरचे 3 वार घ्यावे लागतील. बुधवार, मंगळवार आणि सोमवार. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे वार 5 वेळा असतील. मग राहिला कोणता? गुरुवार. हा 5 वेळा येणार नाहीये. तो येईल 4च वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 51वा. सोबतच्या आकृतीतील अजून किती चौकोन रंगवल्यावर आकृती 1/3 होईल? म्हणजेच त्या ठिकाणी त्यांनी संक्षिप्त रूप दिलेलं आहे. मग 9 भागापैकी 3 भाग घेतलेले आहेत. म्हणजेच त्याला
3ने भागलेला आहे. म्हणजेच 3ने भागून 9 भागिले 3 केलेला आहे. 3 त्रिक 9. त्यावेळेस किती आलेलं आहे? 3 आलेलं आहे. म्हणजेच आपला अंशाने 3ने गुणणं गरजेचं आहे. मग जर अंशाला 3ने गुणलं तर 3 एके 3. अंश ठिकाणी किती यायला पाहिजे? 3 येणं गरजेचं आहे. मग अंश ठिकाणी 3 आणि छेदाच्या ठिकाणी किती यायला पाहिजे? 9. त्यावेळेस 3 एके 3 आणि 3 त्रिक 9. 1/3 येईल. मग त्यांनी आपल्याला अंशाच्या ठिकाणी किती दिलेला आहे? एकच भाग दिलेला आहे रंगवलेला. मग आणखीन किती भाग रंगवावे लागतील? तर ते अजून 2 चौकोन रंगवावे लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 52वा. 9009 या संख्यातून पर्यायातील कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 4 अंकी मोठी संख्या मिळेल? काय विचारलेलं आहे? 9009 या संख्येतून 9000 कोणती संख्या मिळवल्यास उत्तर 4 अंकी मोठी संख्या मिळेल? 4 अंकी मोठी संख्या 9999. त्यातून ती वजा केली 0990. किती मिळवावे लागतील? 990. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 1 रिम अधिक 2 दस्ते बरोबर किती कागद? आता रिम, 1 रिम म्हणजेच किती कागद असतात? तर 20 दस्ते. 1 रिम म्हणजे किती? 20 दस्ते. 1 रिम बरोबर 20 काय असतात? दस्ते. अधिक 2 दस्ते. अधिक काय आहेत? 2 दस्ते. म्हणजे एका रिमचे झाले 20 दस्ते आणि पुढचे 2 दस्ते. त्यामध्ये 2 दस्ते जर मिळवले किती होतील? 22 दस्ते. पर्यायामध्ये पाहूयात 22 दस्ते आहे का? नाही. त्यांनी काय विचारलेलं आहे? किती कागद विचारलेलं आहे. मग एका दस्त्यामध्ये कागद असतात 480. किती कागद असतात? 480. आणि वरच्या ह्या 2 दस्त्यांचे कागद किती होतील? एका दस्त्यामध्ये 24 कागद, 2 दस्त्यामध्ये 24 दुने 48. म्हणजेच 8 आणि 4 12, हातचा आला 1, 4 आणि 1 5. 528 कागद त्यामध्ये असणार आहेत. एका रिममध्ये 480 कागद आणि 2 दस्त्यातले 48 कागद असे मिळून झाले 528 कागद. पुढे प्रश्न 54वा. पर्यायातील समांतर रेषा नसलेला पर्याय कोणता? समांतर म्हणजे काय? त्या रेषा कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदणार नाहीत. रेल्वेचा रूळ असतो बा, तो पॅरलल असतो म्हणजे समांतर असतो. दोन्ही रूळ जे असतात तशा रेषा कोणत्या आहेत? ही पण समांतर आहे, ही समांतर आहे, ही समांतर आहे. मग नसलेला पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1. पुढे सुखदेवने 50 किलोग्रॅम साखरेतील 14 किलोग्रॅम 250 ग्रॅम साखर लाडूसाठी वापरली. सोपे. ग्रॅम मधून ग्रॅम आणि किलोग्रॅम मधून किलोग्रॅम वजा करायचे असतात. किती साखर आहे? 50 किलोग्रॅम. ग्रॅमच्या घरामध्ये आपण 00 घेऊयात. आणि पुढे 14 किलोग्रॅम 250 ग्रॅम वापरलेली वजा 0. 10 मधून 5 गेले 5, हातचा आला 1, 2 आणि 1 3. 10 मधून 3 गेले 7. इकडून हातचा घेतला होता 4 आणि 1 5. 10 मधून 5 गेले 5, हातचा आला 1. 5 मधून 2 गेले राहिले 3. किती आलेला आहे? 35 किलो आणि 750 ग्रॅम. पर्यायामध्ये पाहूयात 35 किलो आणि 750 ग्रॅम आहे का? पर्याय क्रमांक 4 आहे पहा. 35 किलो 750 ग्रॅम म्हणजे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 56. आकृतीमध्ये 2 बिंदू जोडून आणखी किती रेषाखंड तयार होतील? आकृतीवरचे बिंदू दिलेत बघा. P, Q, R, S. कोणकोणते बिंदू जोडून रेषाखंड होतील? पहिला रेषाखंड होईल PQ, नंतर QR असा पण जोडू शकतो. हा पहिला, हा दुसरा, इथून तिसरा येईल बघा. RS 3 झाले आणि अजून येईल का? येईल अजून. SQ कोणता येईल? SQ किंवा QS. म्हणजेच किती रेषाखंड अजून काढता येतील? तर ते 4. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 57वा. खालीलपैकी कोणत्या घटनेपासून घन बनणार नाहीये? ह्या आकृतीपासून बनेल का? ती जर फोल्ड केली तर घन बनणार आहे. याच्यापासून बनणार आहे, याच्यापासून बनणार आहे.
याच्यापासून मात्र बनणार नाही, कारण की त्याला किती पृष्ठ दिलेत? 1 2 3 4 आणि 5च. घनाला मात्र 6 पृष्ठ असतात, म्हणजे ह्याच्यापासून बनणार नाहीये. प्रश्न 58वा, सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? अशा वेळेस काय करायचं? त्या त्रिकोणाला नावे द्यायची, जेणेकरून ती त्रिकोण आपल्याला व्यवस्थित मोजता येतील. नावं देऊयात आपण. ए, नंतर बी, सी, डी, ई, एफ आणि हा मधला एक बिंदू, त्याला नाव देऊयात जी. मग आता त्रिकोणाची नावं घेऊयात. पहिला बघा, ए जी बी, ए जी बी. नंतर ए डी जी, ए डी जी. नंतर वरचाच घेऊयात, ए डी बी होईल, ए डी बी. त्यानंतर ह्या वरच्याचे संपले, आता खालचा पाहूयात, बी जी ई, बी जी ई हा त्रिकोण झाला बा. नंतर जी डी ई, जी डी ई. त्यानंतर बी डी ई हा एक येईल, बी डी ई. ह्या छोट्याचे पण संपल्यात. ह्या पुढचे जे पाहूयात, डी ई एफ, डी ई एफ. नंतर एफ ई सी, एफ ई सी. त्यानंतर डी ई सी, डी ई सी. त्यानंतर हा मोठा एक पाहत होते बा, ए बी सी, ए बी सी. त्यानंतर ए ई बी, ए ई बी. त्यानंतर ए डी ई, ए डी ई. आणखीन बी डी सी एक होतोय पहा, बी डी सी. त्यानंतर ए ई सी. किती झाले पहा? 1 2 3 4 5 6, 6 आणि 6 12, 13 आणि 14 त्रिकोण होत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 5 रुपयांची 25 नाणी देऊन त्याबद्दल 10 रुपयांची नाणी घ्यायची झाल्यास जास्तीत जास्त किती नाणी घेता येतील? आता 5 रुपयांची 25 म्हणजेच ते किती रुपये झाले? 25 5 125. आणि ह्यात 10 रुपयाची जर नाणी घ्यायचं ठरलं तर त्याला 10 ने भागावं लागेल. 10 रुपयाची जर फक्त किती 12च नाणी घेता येतील, वरचे 5 रुपये शिल्लक राहतील, म्हणजे जास्तीत जास्त किती नाणी घेता येतील? अर्थातच ती 12. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 60वा, सोबतच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? शिरोबिंदू 1 2 3 4 5 6 आणि 7. 7 शिरोबिंदू आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे भार्गवीने 15 रुपये किमतीच्या 4 वह्या, 15 रुपये किमतीच्या किती वह्या? 4 वह्या, म्हणजेच किती रुपये झाले? 15 चोक 60 रुपये. 3 रुपये किमतीच्या 6 पेन्सिल, 3 रुपये किमतीच्या 6, 6 त्रिक 18. व 15 रुपये किमतीचे 5 पेन. पहा, सगळे अंक दिलेत, या ठिकाणी मात्र अक्षरामध्ये दिले 5, त्यामुळं आपण गडबडू शकतो. 15 गुणिले 5, 15 5 75 घेतले. तिने दुकानदारास 200 रुपयाची नोट दिल्यास किती रुपयाची नोट दिली? 200. ह्यांच्या अगोदर बेरीज करूया. 8 आणि 5 13, हातचा आला 1, 7 आणि 1 8, 9, 9 आणि 6 15. किती खर्च झाला? 153. तिने दुकानदाराला दिले 200 रुपये. दुकानदार त्याला परत किती देईल? त्यातून ते वाजा. 10 मधून 3 गेले 7, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, 1 0. किती रुपये राहिले? 47 रुपये तिला त्याने दुकानदार परत करेल. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 47 रुपये. पुढे पर्यायातील कोणता अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक नाही? अंशाधिक अपूर्णांक आपण पाहिलेला आहे, ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, अधिक असतो, तो अंशाधिक. छेदापेक्षा अंश मोठा, अंशाधिक झाला. 4 पेक्षा 5 मोठे म्हणजेच अंश मोठा, अंशाधिक झाला. 7 पेक्षा 6 लहान आहेत, हा अंशाधिक अपूर्णांक होणार नाही. 6 पेक्षा 7 मोठे म्हणजेच अंश मोठा, हा अंशाधिक झाला.
पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 63वा. सोबतच्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? जीवा म्हणजेच वर्तुळावरील 2 बिंदू जोडणारा रेषाखंड. त्रिज्येची लांबी किती आहे? 7.5. आपल्याला माहिती आहे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यास असतो आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या दिलेली 7.5, मग व्यास किती येईल? अर्थातच 7.5 अधिक 7.5 किंवा 7.5 गुणिले 2 15 सेंटीमीटर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी 2 गोष्टी माहिती पाहिजेत. कोणत्या? तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असतो आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 64वा. 4 किलो बरोबर किती डेका ग्रॅम? मापनामध्ये हे लिहूनच घ्यायचं पहा. मिली, नंतर सेमी, नंतर डेसी, नंतर मीटर किंवा लिटर असतंय किंवा ग्रॅम येतं, नंतर डेसी, डेका, हेक्टो आणि शेवटी असतो किलो. मग काय दिलं आपला? 4 किलो दिलंय. मग 4 कुठे येईल? किलोच्या घरामध्ये लिहायचा फक्त. आणि विचारलंय काय? डेका ग्रॅम. त्या डेकाच्या घरापर्यंत 0 द्यायचे. किती आलं? 400. एवढं सोपं आहे. पर्यायामध्ये पाहूया 400. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 400. म्हणजे 4 किलो बरोबर 400 डेका ग्रॅम. प्रश्न 65वा. 3/5, 3/2, 3/7, 3/9, 3/4 या अपूर्णांकाची उतरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात शेवटी येणारा अपूर्णांक कोणता? उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजेच अगोदर मोठा अपूर्णांक, नंतर छोटा, नंतर छोटा, छोटा आणि आपल्याला विचारलाय शेवटचा म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक फक्त या अपूर्णांकातला शोधायचा आहे. अपूर्णांकाचं जर निरीक्षण केलं, अंश समान आहेत. आपण नियम शिकलेलो आहोत. जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. मग छेद कुणाचा मोठा आहे पहा? याचा 3/9चा छेद मोठा आहे 9. म्हणजेच हा अपूर्णांक सर्वात लहान ठरणार आहे की जे आपलं उत्तर असणार आहे 3/9. पर्यायामध्ये पाहूया 3/9. पर्याय क्रमांक 1च आहे पहा 3/9. तेच आपलं उत्तर असणार आहे. पुढे 400ची 1/8 पट अधिक 300ची 2/3 पट. चाचीचे म्हणजेच गुणाकार. मग 400ची 1/8 अधिक 300ची 2/3 भाग द्यायचा. 8 एके 8, 8 पंचे 40, 0. 50 एके 50 येईल. अधिक 3 एके 3, 3 एके 3, 3 शून्य 0, 3 शून्य 0. 100 गुणिले 2 म्हणजेच किती येईल? 200. 200 आणि 50 झाले 250. किती उत्तर आलं? 250. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 250. चाचीचे आलं की त्या ठिकाणी गुणाकार द्यायचा आणि क्रिया करायची. पुढे एका आयताकृती हॉलची लांबी 17 मीटर असून त्या हॉलचे क्षेत्रफळ 204 चौरस मीटर आहे. तर त्या हॉलची रुंदी किती मीटर असावी? काय काय दिलेलं आहे? हॉलची लांबी दिली किती? 17 आणि त्याचं क्षेत्रफळ दिलेले किती दिले आहे? 204 चौरस मीटर. त्यावरून काढायचे आपल्याला रुंदी. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे, लांबी गुणिले रुंदी. जर आपण ह्या क्षेत्रफळाला 204 ला ह्या लांबीनं म्हणजे 17ने भागलं तर आपल्याला रुंदी मिळणार आहे. 17 एके 17, खाली राहिले 3, 4, 17 दुने 34. किती आलेला आहे भागाकार? 12. म्हणजेच त्याची रुंदी असणार आहे 12 सेंटीमीटर. म्हणजेच त्याची रुंदी असणार आहे 12 मीटर. पर्यायामध्ये पाहूयात 12 मीटर. पर्याय क्रमांक 3 आहे 12 मीटर. पुढे 4.3/4 तास म्हणजे किती मिनिटे? 4 तासाची मिनिटे माहित. एका तासाचे मिनिटं 60. 4 तासाचे मिनिटं होतील 6 चोक 24, 240. काय केलं आपण? 60 गुणिले 4 तास केले 240. आणि पुढे
पुढे 3/4 म्हणजेच पाऊण तास. पाऊण तासाचे मिनिटं, पाव तासाचे मिनिटं 15, अर्धा तासाचे 30 आणि वरच्या पाव तासाचे परत 15 म्हणजे 30 आणि 15 45 मिनिटं झाली पाऊण तासाचे. यांची बेरीज 5, 4 आणि 4 8, 2 2 किती मिनिटं झाली? 285. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 285 मिनिटे. तेच आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 69. दर्शन 6 जून पासून 30 दिवस सुट्टीवर गेला तर तो सुट्टीनंतर कामावर किती तारखेला हजर होईल? कोणत्या तारखेपासून गेलाय? 6 जून पासून. किती दिवस? 30 दिवस. 6 जून. जूनचे दिवस असतात 30च, म्हणजेच तो 5 तारखेपर्यंत कामावरती होता. मग 30 मधले 5 गेले, त्या जून मधले दिवस राहिले 25 दिवस तो सुट्टीवर होता. त्यानंतर तो किती दिवस सुट्टीवर? एकूण 30 दिवस, म्हणजे जुलै महिन्यातले परत 5 दिवस त्यामध्ये घ्यावे लागतील. 1 2 3 4 5 तारखेपर्यंत. आणि तो ऑफिसला जाईल 6 जुलै रोजी. म्हणजेच 6 जून पासून 30 दिवस, हे 25 आणि हे 5 30 दिवस होणार आहेत. आणि 6 जुलैला तो ऑफिसला जाईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 70वा. 42.2/5 या अपूर्णांकाचे अचूक अंशाधिक अपूर्णांकात केलेले रूपांतर कोणते? कसं करतो आपण? या पूर्ण संख्येचा आणि छेदाचा गुणाकार 42 गुणिले 5 करावा लागेल. 42 गुणिले 5. 5 दुने 10. हातचाला 1. 5 चोक 20 आणि 1 21. 210. वरचे 2 त्यामध्ये मिळवायचे म्हणजे झाले 212 छेद आहे तोच 5 म्हणजे 212/5. पाहूयात पर्यायामध्ये 212/5. पर्याय क्रमांक 4 आहे पहा 212/5. प्रश्न 71. खालील आकृतिबंधातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अक्षर पर्यायातून निवडा. किती अक्षरे ते मोजून घ्यायची. किती पहा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. मग 16 म्हणजेच तो 4-4चा गट असणार आहे साधारणतः. A B C D हा 4चा एक गट झाला. नंतर B प्रश्नचिन्ह D आणि A हा एक गट होईल. नंतर C D प्रश्नचिन्ह B हा एक गट होईल आणि शेवटचा होईल D A प्रश्नचिन्ह आणि C. पहा काय दिलंय? A B C D आहे तोच क्रम आहे. पुढे मात्र B आणि प्रश्नचिन्ह आहे. B च्या पुढे काय येतोय? C. म्हणजे इथे काय येणार आहे? C. पहिलं अक्षर आलं आपलं C. B C D आणि A शेवटी गेला. आता काय करणार परत? हा जो सुरुवातीचा आहे तो शेवटी टाकायचा. म्हणजेच काय होईल? C D A B. C D म्हणजेच आपल्या प्रश्नचिन्हाचा जागी येणार A. काय येईल? A. आणि शेवटी B. आता पुढच्यात हा C परत उचलून शेवटी म्हणजेच काय येईल? D A B C. D A प्रश्नचिन्हाचा जागी होणार B. म्हणजेच काय आलं पहा? C A B. पर्यायामध्ये पाहूयात C A B. पर्याय क्रमांक 2 आहे पहा C A B. पुढे स्वरा दररोज अर्धा लिटर दूध घेते. दुधाच्या लिटर मागे 60 रुपये दर असल्यास 5 मे पासून 24 मे अखेर एकूण दुधाचे बिल किती रुपये होईल? कितीपासून विचारलंय? 5 मे पासून. 5 मे ते 24 मे. आता 5 मे ते 24 मे हे दिवस काढावे लागतील. ह्याच्या अगोदरचे दिवस झाले 4. 1 2 3 आणि 4 दिवस गेले. ह्या 24 दिवसातून हे 4 दिवस गेले म्हणजेच हे दिवस राहिले 20 की ज्या दिवशी दूध घेतलेले आहे. किती दिवस भरले? 20 दिवस. लक्षात येतंय? 5 मेच्या अगोदरचे 4 दिवस गेले. 5 मे पासून ते 24 मे पर्यंत दिवस भरणार आहेत बरोबर 20. रोज ती किती घेते? अर्धा लिटर. मग 20 दिवसाचे होणार आहेत 10 लिटर. किती होतील? 10 लिटर दूध होईल. कारण की रोजचं अर्धा लिटर आहे. मग एका लिटरचा दर किती आहे? 60 रुपये. मग ह्याला जर आपण 60 ने गुणलं तर उत्तर येणार आहे 600 रुपये. किती रुपये होणार त्याचे? 600 रुपये. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 600 रुपये. पुढे 73वा. सोबतच्या आकृतीची परिमिती किती? अगोदर आपण माप काढून घेऊयात. हे बघा 10 सेंटीमीटर आहे. खालचं हे 3,
हे 2 सेंटीमीटर आहे. हे 3 आणि 2 झालं 5. मग हे उरलेले किती असणार आहे? ते सुद्धा असणार आहे 5 सेंटीमीटर. हे 8 सेंटीमीटर आहे. हे 4 आणि हे 2 6 झालं. राहिलं मग 2 म्हणजे हे अंतर असणार आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे सगळे माप आपल्याला आता कळलेले आहेत. आता फक्त सगळ्या बाजूंची बेरीज करून घेऊयात. 10 आणि 2 12, 12 आणि हे 4 16, 17 18, 18 आणि 4 22, 22 आणि 4 26, 27 28 29, हा एक 30, 31 32, 33, 33 आणि 5 38, 38 आणि 8 46, 46 सेंटीमीटर. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 4 आहे पहा 46 सेंटीमीटर. पुढे 74 व 75 साठी सूचना आहेत. त्याचं प्रमाण दिलेलं आहे पहा. काय प्रमाण आहे? एक चित्र बरोबर 10 विद्यार्थी. प्रश्न 74वा. एकूण किती विद्यार्थ्यांना मराठी व गणित विषय आवडतो? मराठी विषय आवडणारे, गणित विषय आवडणारे. मराठीवाले किती पहा? 1 2 3 4 5 6. गणितावाले 3, 6 आणि 3 झाले 9. एका चित्राची किंमत आहे 10 विद्यार्थी. मग 9 गुणिले 10 म्हणजेच 90. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे कोणता विषय आवडणारे विद्यार्थी कमी आहेत? कमी विषय कोणाला आवडतोय? तर या 2 विद्यार्थ्यांना. कोणता विषय? हिंदी विषय. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण मराठी व गणित या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अभ्यासलेले आहेत. पुढील प्रश्नपत्रिका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.